जळगाव जिला एकता मराठा फाउंडेशन द्वारा आयोजित राष्ट्रस्तरीय मराठा क्रिकेट लीग सीजन 4 खेले जाने वाला क्वार्टर फाइनल नंबर 4 टीम ग्रामीण सीसी जालना वर्सेस अहिल्या देवी नगर के बीच टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला। दोनों ही टीम अपना एक एक एक्स्ट्रा प्लेयर कृपया कमेंट्री बॉक्स में भेजे। दोन्ही संघांना विनंती असेल आपला एक अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवा। चौथा और आखिरी क्वार्टर फाइनल मुकाबला, इसके बाद 2 सेमीफाइनल देखने को मिलेंगे और फिर वो शाम में मेगा फाइनल जिसका इंतजार दर्शकों को एमसीएल मराठा क्रिकेट लीग पिछले 6 दिनों से जिस प्रकार के मुकाबले देखने को मिले हैं इस टूर्नामेंट के जरिए, और आज भी अगर देखा जाए वो पहला मुकाबला जहाँ पर एक समय ऐसा लगा था कि शायद मुकाबला आखिरी तक जा सकता है, लेकिन मिडिल ओवर के फेस में पूरी तरीके से वो मुकाबला वन साइडेड किया और जीत के साथ आगे बढ़ते हुए सेमीफाइनल में अपना प्रवेश निश्चित करती हुई टीम गुजरात। 3 टीम्स अब तक सेमीफाइनल में अपना प्रवेश निश्चित कर चुकी है और इस मुकाबले के बाद वो चौथी टीम कंफर्म हो जाएगी सेमीफाइनल्स के लिए। एक महत्वपूर्ण मुकाबला, 2 मजबूत टीमें एक दूसरे के आमने सामने, एक तरफ टीम अहिल्या देवी नगर, दूसरी तरफ टीम ग्रामीण सीसी जालना, और दोनों ही टीमों ने बहुत ही बढ़िया प्रदर्शन किया इस टूर्नामेंट में। टीम अहिल्या देवी नगर साथ ही साथ टीम ग्रामीण सीसी जालना की अगर बात की जाए एक बहुत अच्छा टीम नजर आया है। पहली गेंद लेकर अनिल और स्ट्राइक पर अमोल। क्वार्टर फाइनल नंबर 4, पहली गेंद लो फुल टॉस, हल्के हाथों से गेंद को टहलाया और जब तक खिलाड़ी फील्ड करते 1 रन यहां पर और सिंगल के मदद से इस पारी की शुरुआत होती हुई। पहले रन स्कोर बोर्ड पे स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सागर कळसे। अच्छी गेंद पेश करते हुए यहां पर कवच के ऊपर से खेलने की कोशिश जरूर की गई थी। फिर से एक बार बल्ले का अंदरूनी किनारा, यहाँ पर रन लेने का प्रयास है, थोड़ा सा मिस कम्युनिकेशन देखने को मिलता हुआ। ओ यहाँ पे रनआउट का मौका बन सकता था। अच्छी फील्डिंग लेकिन थोड़ी सी गलती वहां पर होती हुई गेंदबाज द्वारा, और यहाँ पर जीवन दान जरूर मिलेगा सागर इनको, क्योंकि अगर देखा जाए गेंद को आसानी से भी अगर कलेक्ट करके लगाते तो शायद बल्लेबाज रनआउट के तौर पे आउट हो सकते थे। फिलहाल स्कोरबोर्ड पर 2 रन 3 गेंदें इस ओवर की अब तक अच्छी गेंदबाजी देखने को मिलती हुई। इस टीम ने बहुत अच्छी गेंदबाजी की है पिछले दोनों ही मुकाबलों में अगर देखा जाए। टीम ग्रामीण सीसी जालना स्ट्राइकिंग एंड पर फिर से एक बार बल्लेबाज होंगे अमोल। स्विच हिट लगाने का प्रयास, इस बार कोई संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच। अच्छी गेंद पेश करते हुए एक और डॉट बॉल। रन संख्या स्कोरबोर्ड पर 2 रन। 3 टीम्स सेमीफाइनल में अपना प्रवेश निश्चित कर चुकी है और इस मुकाबले के बाद पता चलेगा कि कौन सी वो चौथी टीम होगी, अहिल्या देवी नगर या फिर ग्रामीण सीसी जालना। पिछले साल की चैंपियन टीम
पटकी हुई गेंद थी, बैकफुट से कमाल का ये शॉट और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। इस बुलेट की मदद से रन संख्या स्कोर बोर्ड पर 8 रन, 5 गेंदें अब तक इस ओवर में करते हुए गेंदबाज अनिल। स्ट्राइकिंग एंड पर फिर से एक बार अमोल रहेंगे। एक महत्वपूर्ण मुकाबला। ये अच्छी गेंद, इस बार गेंद को थोड़ा सा सामने की ओर रखा, फिर से एक बार अच्छी फील्डिंग, वहां पे 1 रन मिलेगा जरूर और इस सिंगल की मदद से ये पहला ओवर समाप्त होता हुआ स्कोरबोर्ड पे 9 रन, लॉस ऑफ 0 विकेट, 1 ओवर का खेल समाप्त। अगला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए कृष्णा गायकवाड़ अपने स्पेल का पहला, टीम के लिए दूसरा ओवर लेकर 1 ओवर के बाद 9 रन स्कोर बोर्ड पे। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए कृष्णा। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज होंगे अमोल, जिन्होंने पिछले ओवर में एक बड़ा हिट लगाया था। और पहली गेंद पर कृष्णा वापसी, यहां पर वापस जाते हुए बल्लेबाज बैक टू द पवेलियन। कमाल की गेंद थी, यहां पर समझ नहीं पाए वहां पे और पहला झटका लगता हुआ इस मुकाबले में टीम अहिल्यादेवी नगर को। टॉस जरूर गंवाना पड़ा, बल्लेबाजी का आमंत्रण, और जिस तरीके से यहाँ पर इस ओवर की शुरुआत की है कृष्णा ने, पहली गेंद पर विकेट चटकाते हुए अपने टीम के लिए, इस टीम के एक बहुत प्रमुख खिलाड़ी, एक बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी कृष्णा गायकवाड़ हमेशा ही गेंदबाजी में अपना योगदान देते हैं, बल्लेबाजी में योगदान देते हैं और ऑन फील्ड अगर देखा जाए वो एक्सपीरियंस काम में आता है टीम के भी। कुल मिलाकर एक हरपन मौला खिलाड़ी नजर आते हैं। 9 रन स्कोर बोर्ड पे। नए बल्लेबाज महेश पवार बैटिंग करने के लिए आए हैं टीम अहिल्यादेवी नगर की ओर से। डाउन द लेग जाती हुई गेंद थी यहाँ पर और सिर्फ दिशा दी और 4 रन प्राप्त किए बल्लेबाज ने पहली गेंद पर। तेरह रन स्कोर बोर्ड पे। इस बाउंड्री की मदद से रन संख्या आगे बढ़ती हुई कृष्णा गायकवाड़ इस बार फिर से उसी दिशा में खेलने का प्रयास जरूर किया था, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर की गेंद को लपेटने का प्रयास उस स्क्वायर लेग डीप फाइन लेग के क्षेत्र में। 13 रन स्कोर बोर्ड पे। 3 गेंदें अब तक इस ओवर में, 4 रन दिए हैं, 1 विकेट अपने नाम किया है कृष्णा गायकवाड़। इस बार फिर से अक्रॉस द लाइन जाकर बड़ा हिट खेलने की कोशिश, कमाल का कैच, वहां पर विकेट का पतन, एक और बल्लेबाज वापस। नए बल्लेबाज केशव बैटिंग करने के लिए। कमाल की शुरुआत यहां पर देखने को मिलती हुई टीम ग्रामीण सीसी जालना द्वारा। इस बार अगर देखा जाए तेज रफ्तार से वो गेंद ट्रैवल कर रही थी
और कमाल का कैच देखने को मिला वहां पे मिड विकेट के क्षेत्र में खिलाड़ी द्वारा। फिर से एक बार कृष्णा, फिर से एक बार ये अच्छा शॉट लगाया है। इस बार फाइन जाती हुई गेंद 4 रनों के लिए। दो बाउंड्रीज इस ओर से अब तक आई है, साथ ही साथ 2 विकेट चटकाने में कामयाब कृष्णा गायकवाड़। कुल मिलाकर अगर देखा जाए तो ये अच्छा ओवर साबित होता हुआ। बैकफुट से कट लगाने की कोशिश, डॉट गेंद। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्कोर बोर्ड पर 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट। पावर प्ले समाप्त होता हुआ। अगला ओवर लेकर फिर से एक बार अनिल। पहले ओवर में 9 रन दिए थे। सीधे स्पेल्स में यहाँ पर गेंदबाजी कराते हुए अनिल से यहाँ पे कप्तान। 17 रन स्कोर बोर्ड पे, 2 विकेट के नुकसान पर रन संख्या इस मुकाबले में। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज सागर कड़से, जो कि सलामी बल्लेबाजी करने के लिए आए थे इस मुकाबले में। और अब तक अगर देखा जाए मैच 2 गेंदें फेस की है। नॉन स्ट्राइकिंग एंड पर केशव एक बाउंड्री लगा चुके हैं। पावर प्ले समाप्त होता हुआ। 2 ओवर का खेल और अब तीसरे ओवर की शुरुआत होती हुई इस क्वार्टर फाइनल नंबर 4। और यहाँ पे नो बॉल का इशारा आता हुआ। फ्री हिट आने वाली गेंद। मौका यहाँ पर बल्लेबाज के पास, जो दबाव बनाया गया है उस दबाव से निकालने के लिए सागर कड़से स्ट्राइकिंग एंड पर होंगे, सामना करेंगे अगली गेंद का। फ्री हिट। ये अच्छी गेंद थी। यहाँ पर जानते थे कि बल्लेबाज तो जोर से बल्ला घुमाने ही वाले हैं, और इसीलिए अगर देखा जाए वो थोड़ा सा दूर रखने का प्रयास। अच्छी गेंद यहाँ पर, सही मेंटेलिटी नजर आई इस गेंद को करते हुए अगर देखा जाए। गेंदबाज अनिल सर अच्छी गेंदबाजी की है कुल मिलाकर। इस बार अच्छा शॉट लगाया है, तेज रफ्तार से गेंद, पीछे खिलाड़ी लेकिन नहीं पहुंच पाएंगे। 4 रनों के लिए गेंद जाती हुई। बाउंड्री की मदद से रन संख्या 22-22, लॉस ऑफ 2 विकेट। 2 ओवर 2 बॉल के बाद इस बार बड़े हिट की कोशिश, गेंद मैदान के बाहर। मैक्सिमम 6 रन के लिए। अट्ठाईस रन स्कोर बोर्ड पे, 2 विकेट के नुकसान पर। और इस ओवर में अगर देखा जाए वो बाजुए खोली है बल्लेबाज सागर ने। रन गति को आगे बढ़ाने की कोशिश होती हुई। शायद दूसरी गेंद यहाँ पर मंगाई गई थी, लेकिन जो गेंद बाहर गई वो भी वापस आ चुकी है। जळगाव जिला एकता मराठा फाउंडेशन द्वारा आयोजित मराठा क्रिकेट लीग MCL 2024 सीजन 4 आज का चल रहा है ये टूर्नामेंट का अंतिम दिन। क्वार्टर फाइनल नंबर 4। बॉलिंग मार्क पर अनिल। इस ओवर में थोड़ा सा महंगे साबित होते हुए अब तक सागर ने अच्छी बल्लेबाजी की है। इस बार ऑफ स्टंप के बाहर और बहुत ही अच्छे अंदाज में गेंद को एक बार फिर से भेजा है। 4 रनों का इशारा आता हुआ अंपायर की ओर से।
रन संख्या 32, लॉस ऑफ 2 विकेट। पिछली 3 गेंदों पर अगर देखा जाए तो बाउंड्रीज, एक बड़ा हिट देखने को मिलता हुआ और यहाँ पर डेड बॉल का इशारा आता हुआ, यानी कि ये गेंद अब दोबारा करनी पड़ेगी। जो बाउंड्री आई है वो भी वापस आएगी, क्योंकि अब 28 रन स्कोर बोर्ड पर नजर आएंगे। 3 गेंदें इस ओवर की थोड़ा सा महंगे जरूर साबित हुए अनिल। बातचीत करते हुए गेंदबाज के साथ यहाँ पर टीम के कप्तान, डेड बॉल करार दी गई क्योंकि वहाँ पर वो गेंद क्रैक होती हुई, और यही नियम इस टूर्नामेंट में देखने को मिला है। टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला, शुरुआत में 2 विकेट्स, लेकिन उसके बाद अगर देखा जाए अब एक अच्छी साझेदारी देखने को मिलती हुई, रन संख्या को तेज गति से आगे बढ़ाने की कोशिश देखने को मिलती हुई सागर द्वारा, कि दोनों ही टीमें मजबूत एक दूसरे के आमने सामने, तो एक तगड़ा मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को। tenniscricket.in के माध्यम से लगातार लाइव प्रसारण आप देख रहे हैं। तमाम दर्शक जो हमारे साथ यूट्यूब लाइव के माध्यम से जुड़े हैं उन सभी का एक बार स्वागत करते हैं। मराठा क्रिकेट लीग 2024 मराठा रण संग्राम, फिलहाल फिर से मुकाबला रिज्यूम होता हुआ। अनिल गेंदबाजी करने के लिए अब तक इस स्पेल में अगर देखा जाए तो कुल मिलाकर 20 रन दे चुके, थोड़े से महंगे जरूर साबित हुए आज। यहाँ पर अच्छी गेंद थी, फिर से वो आड़े बल्ले से बड़ा हिट खेलने की कोशिश देखने को मिलती हुई, कोई रन मिलेगा नहीं। 28 रन स्कोर बोर्ड पे, रन संख्या इस मुकाबले में तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ। गेंदबाजी करते हुए टीम ग्रामीण सीसी चालना की ओर से अनिल, 4 गेंदें अब तक इस ओवर में, एक छक्का एक चौका देखने को मिला है। सामने की ओर फिर से गेंद को धकेला, लॉन्ग ऑफ के रीजन में खिलाड़ी जब तक फील्ड करते, सिंगल यहाँ पर, सिंगल की मदद से रन संख्या 29, 29 रन 2 विकेट के नुकसान पर। अहिल्या देवी नगर पहले बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में, टॉस जरूर गंवाना पड़ा था शुरुआत में, 2 क्विक विकेट्स। और ये अच्छी गेंद थी, इस बार जरूर बल्लेबाज को पूरी तरीके से बीट किया, लेकिन यहाँ पर भी अगर देखा जाए तो लेग बाइज के चलते 1 रन पूरा होता हुआ। 3 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 30 रन, लॉस ऑफ 2 विकेट। टीम अहिल्या देवी नगर पहले बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में। अगला ओवर लेकर मयूर गेंदबाजी करने के लिए, 3 और 30 रन स्कोर बोर्ड पे, 2 विकेट के नुकसान पर। पिछले ओवर में जरूर रन संख्या आगे बढ़ी थी। पहली गेंद पर फिर से एक बार गेंद लॉन्ग ऑन के रीजन में, सिंगल आसानी से पूरा, सिंगल की मदद से रन संख्या 31, 31। 2 विकेट्स खोने के बाद एक साझेदारी पनपती हुई दोनों ही खिलाड़ियों के बीच, और इसकी ज़रूरत भी थी अगर देखा जाए बैटिंग टीम को, क्योंकि क्विक सेशंस में अगर विकेट आप खोएंगे तो एक साझेदारी आती है तो थोड़ा सा इनिंग आगे जाती है और फिर थोड़ी सी आसानी रहती है बल्लेबाजी करते हुए। फिलहाल मयूर शिंदे एक तेज रफ्तार के गेंदबाज, अच्छी गेंद थी, यहाँ पर भी घुमाने का प्रयास जरूर हुआ, सीधा गेंद विकेटकीपर के दस्तानों में। नंदू जिन्होंने बहुत अच्छी विकेट कीपिंग की है थ्रू आउट द टूर्नामेंट अगर देखा जाए तो।
चौथा ओवर प्रगति पर चलता हुआ, जिसको पूरा करते हुए मयूर अब तक की 2 गेंदें अच्छी रही है। यहाँ पर फिर से एक बार शॉर्ट कवर के रीजन में खिलाड़ी तैनात है। यहाँ पर किसी भी एंगल से रन था नहीं, थोड़ी सी प्रॉपर कॉलिंग अगर रहती तो शायद बल्लेबाज सुरक्षित रहते, लेकिन रनआउट के तौर पे ये विकेट आता हुआ। केशव के रूप में लगता हुआ एक और झटका इस मुकाबले में। शॉर्ट कवर के रीजन में कप्तान की अच्छी फील्डिंग वहां पे, और विकेट का पतन होता हुआ एक और बल्लेबाज वापस जाता हुआ इस मुकाबले में, जहां पर ऐसा लगा कि एक साझेदारी बन रही है रनआउट के तौर पे। दुर्भाग्यपूर्ण तरीके से बल्लेबाज वापस गए हैं। नए बल्लेबाज बैटिंग करने के लिए जाते हुए शुभम मोरे, एक और आक्रामक शैली के बल्लेबाज इस टीम के लिए। लेकिन फिलहाल जिस तरीके से गेंदबाजी इस मुकाबले में देखने को मिली है टीम ग्रामीण सीसी जालना द्वारा, पिछला ओवर थोड़ा सा महंगा जरूर आया था, लेकिन इस ओवर में अब फिर से वो रनों की गति को रोकने में कामयाब अब तक नजर आते हुए गेंदबाज मयूर शिंदे। केवल 1 रन दिया है पहली 3 गेंदों पे। इस बार आते से ही फिर से एक बार अच्छा शॉट, और गेंद जाती हुई 6 रनों के लिए। बड़े हिट की मदद से रन संख्या आगे जाती हुई 37 रन स्कोर बोर्ड पे। सागर के बल्ले से एक और बड़ा हिट, 11 गेंदे 18 रन बनाकर खेल रहे सागर। सैंतीस 3 विकेट के नुकसान पर चौथा और प्रगति पर चलता हुआ टीम अहिल्या देवी नगर वर्सेस ग्रामीण सीसी जालना के बीच ये मुकाबला चलता हुआ। टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया था टीम ग्रामीण सीसी जालना ने। इस बार सामने की ओर करारा प्रहार, गेंद मैदान के बाहर, 6 रन के लिए। रनआउट के चलते एक विकेट जरूर आया इस ओवर में, लेकिन अगली 2 गेंदों पर 2 बड़े हिट। रन संख्या 43, 43, लॉस ऑफ 3 विकेट। 3 ओवर 5 बॉल का खेल यहाँ पर, और अभी अगर देखा जाए इस ओवर की 1 गेंद आना बाकी। मयूर शिंदे थोड़ा सा दूर से खेलने का प्रयास था, फिर से वो शॉर्ट कवर की रीजन में गेंद गई है। इस बार कोई रन मिलेगा नहीं, कोई रिस्क लिया नहीं है। 4 ओवर का खेल समाप्त। रन संख्या इस मुकाबले में 43 रन, लॉस ऑफ 3 विकेट्स। यहाँ से अभी अगर देखा जाए तो और 4 ओवर का खेल आना बाकी। अगला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आशीष आए हैं। 43 रन, 3 विकेट के नुकसान पर रन संख्या इस मुकाबले में। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज शुभम मौर्य, टेनिस क्रिकेट जगत का एक बड़ा नाम, बड़ा सितारा। फोर्टी थ्री, लॉस ऑफ 3 विकेट। शुभम मौर्य, इन पर निगाह रहेगी इस मुकाबले में। एक बड़ा नाम यहाँ पर,
और आज देखना पड़ेगा किस तरीके से ये प्रदर्शन करते हैं। 4 ओवर के बाद 43 रन। अभी अगर देखा जाए मुकाबला तो बराबरी पर चलता हुआ, क्योंकि 3 विकेट्स खोए हैं, साथ ही साथ रन गति भी ठीक ठाक अंदाज में चलाई है, लगभग 10 के ऊपर ये रन रेट चलता हुआ। फिलहाल आशीष गेंदबाजी करने के लिए, पटकी हुई गेंद थी, यहाँ पे पुल करने का प्रयास, गैप में गेंद आते से शुभम मौर्य के बल्ले से बाउंड्री। से अगर देखा जाए वो आक्रामक सोच, और इसी के लिए जाना जाता है ये बल्लेबाज टेनिस क्रिकेट जगत में, शुभम मौर्य। फिर से वो शॉर्ट ऑफ प्लेन गेंद थी, इस बार जरूर उतना उछाल देखने को मिला नहीं इस गेंद पर। आशीष गेंदबाजी करने के लिए आए, स्कोर बोर्ड पर 47 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 4 ओवर 2 बॉल का खेल। रिवर्स हिट लगाने का फिर से एक बार प्रयास देखने को मिलता हुआ, यहां पर एक और अच्छी गेंद पेश करते हुए आशीष, डॉट बॉल देखने को मिलता हुआ। स्कोर बोर्ड की अगर बात की जाए तो 47 रन लग चुके हैं। 3 महत्वपूर्ण बल्लेबाज पवेलियन की ओर जा चुके हैं, लेकिन अभी भी अगर देखा जाए तो 2 उच्च कोटि के लेफ्ट हैंड बल्लेबाज सागर अब तक अच्छे लय में नजर आए हैं। फिलहाल शुभम मौर्य फिर से एक बार जोर से बल्ला घुमाने की कोशिश थी, इस बार भी एक अच्छी गेंद पेश करते हुए। पहली गेंद पर बाउंड्री के बाद लगातार 3 डॉट गेंदे उस बल्लेबाज के सामने जिसने लगातार अपना लोहा मनवाया है टेनिस क्रिकेट जगत में। लेकिन यहाँ पर अगर देखा जाए वो फिर से एक समस्या रहेगी, लाइट वेट टेनिस बॉल जिसको जज करना। इस बार फिर से जोर से बल्ला घुमाने की कोशिश थी, कवर्स के रीजन में खिलाड़ी तैनात, जब तक फील्ड करते एक और सिंगल यहाँ पर पूरा होता हुआ। 48 रन स्कोर बोर्ड पे, 5 गेंदे अब तक केवल 5 रन इस ओवर में। कमाल की गेंदबाजी पेश करते हुए आशीष। थोड़ी सी फील्डिंग में तब्दीली, स्ट्राइकिंग एंड पर अब बल्लेबाज सागर, जिन्होंने 13 गेंदों में 24 रन बनाए हैं। कमाल की एक और गेंद तेज रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्तानों में, डॉट बॉल, और 5 ओवर का खेल समाप्त होता हुआ। 48 रन 3 विकेट के नुकसान पर 18 गेंदों का खेल अभी इस पहली इनिंग में आना बाकी। चौथा क्वार्टर फाइनल मुकाबला ये चलता हुआ, इसके बाद सेमीफाइनल नंबर 1 आज शाम को इस टूर्नामेंट का मेगा फाइनल, मराठा क्रिकेट लीग मराठा रणज संग्राम 2024। मयूर अगला ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए आए हैं, छठा ओवर और अपने कोटे का दूसरा। पहले ओवर में 13 रन जरूर दिए थे, थोड़े से महंगे साबित हुए पहले ओवर में मयूर। और यहाँ पे पहली गेंद पर अगर देखा जाए ऐसा लगा कि शायद मौका था, लेकिन एक और अच्छी गेंद पेश करते हुए मयूर, लगातार वो तेज रफ्तार से गेंदबाजी देखने को मिली है पिछली 12 गेंदों में। आशीष और मयूर द्वारा एक्स्ट्रा पेस के साथ गेंदबाजी होती हुई, और मौका ज्यादा दिया नहीं है बल्लेबाजों को, खासतौर पे शुभम मौर्य इनको अब तक शांत रखने में कामयाब रही है टीम ग्रामीण सीसी जालना। एक बार फिर से गेंद ठीक तरीके से बल्ले पर आई नहीं, एक और सिंगल यहाँ पर बल्लेबाज को मिलता हुआ, सिंगल की मदद से रन संख्या आगे सरकती हुई इस मुकाबले में 49 रन।
फिर से जोर से बल्ला घुमाने की कोशिश अगर देखा जाए तो एक बार फिर से वो गेंद बल्ले पर ठीक तरीके से आई नहीं। एक और सिंगल, और इस सिंगल की मदद से 50 रन पूरे होते हुए टीम अहिल्या देवी नगर के लिए मयूर शिंदे कमाल की गेंदबाजी पेश करते हुए इस ओवर में पहले ओवर में जरूर 13 रन दिए थे, लेकिन इस ओवर की पहली 3 गेंदें केवल 2 रन दिए। अब सामने फिर से एक बार शुभम मोरे स्ट्राइकिंग एंड पर सामना करेंगे मयूर की अगली गेंद का। इस बार सामने की ओर बड़ा हिट खेलने की कोशिश, फ्लैट ये गेंद गई है साइड स्क्रीन की तरफ 6 रनों के लिए। बड़े हिट की मदद से रन संख्या अब आगे जाती हुई और इसी प्रकार की बल्लेबाजी की आवश्यकता रहेगी। देखा जाए पहली 3 गेंदें थोड़ा सा लेन को खींच कर किया था, इस बार स्लाइटली ओवर पिच गेंद थी और उसका भरपूर फायदा उठाते हुए बाजू एक खुली वहां पर शुभम के बल्ले से एक अच्छा शॉट। इस बार फिर से बड़ा हिट खेलने की कोशिश, गेंद बहुत देर तक ऊपर नीचे खिलाड़ी और कमाल का ये कैच देखने को मिलता हुआ वापस जाते हुए बल्लेबाज शुभम मोरे बैक टू द पवेलियन। नए बल्लेबाज सोमनाथ बैटिंग करने के लिए आए हैं। 56 रन के स्कोर पर चौथा विकेट यहां पर खोया इस मुकाबले में शुभम के रूप में लगता हुआ विकेट। एक और अच्छी गेंद थी यहां पर, लॉन्ग ऑन के रीजन में शॉट को खेला जरूर गया है, सिंगल यहां पर पूरा होता हुआ। शायद गेंद को चेक करना चाहते हैं अंपायर और यहां पर ओटेड बॉल का इशारा। फिर से अब गेंद करनी पड़ेगी गेंदबाज को और फिर से दोबारा स्ट्राइक पर सोमनाथ। 56 रन स्कोर बोर्ड पे अभी भी अगर देखा जाए इस छठी ओवर की एक गेंद आना बाकी, इसके बाद और 12 गेंदों का खेल बचेगा। तो कोशिश यही रहेगी टीम अहिल्या देवी नगर की कि कम से कम वो 80 का आंकड़ा उसके ऊपर चाहे ऊपर स्कोर किया जाए, क्योंकि क्वार्टर फाइनल मुकाबला है और जब नॉकआउट के मुकाबले रहते हैं तो चेसिंग करते हुए प्रेशर हमेशा ही रहता है, लेकिन उसके लिए एक चैलेंजिंग स्कोर रखना बहुत ज़रूरी रहेगा। और इसी वजह से जो आने वाली ये बची हुई 13 गेंदें हैं ये बहुत इम्पॉर्टेंट। मयूर शिंदे जिस तरीके से गेंदबाजी की अब तक इस मुकाबले में कुल मिलाकर 1 विकेट मिला है, 21 रन दिए अब तक इस फील्ड में और अभी भी एक गेंद आना बाकी। फिर से एक बार सामने की ओर अच्छा शॉट खेला जरूर था, लेकिन पीछे खिलाड़ी मौजूद है, केवल 1 रन, इस 1 रन से संतुष्ट रहना पड़ेगा। 6 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 57, 57, लॉस ऑफ 4 विकेट। गेंदबाजी करने के लिए आशीष, फिर से एक बार जिन्होंने पिछले ओवर में केवल 5 रन दिए थे और इस ओवर में फिर से एक बार जिम्मेदारी रहेगी, क्योंकि यहाँ से अगर एक आध और अच्छा जाता है तो टीम ग्रामीण सीसी जालना इस मुकाबले में
अपने आप को थोड़ा सा और आगे लेकर जाएगी, क्योंकि 57 रन स्कोर बोर्ड पे 6 ओवर की समाप्ति के बाद अब तक रन संख्या। यहाँ पर बड़ा हिट खेलने की फिर से वो कोशिश, गेंद अगर देखा जाए ठीक तरीके से बल्ले पर नहीं आ रही है। फिलहाल स्ट्राइकिंग एंड पर एक सेट बल्लेबाज सागर, जिन्होंने 15 गेंदों में 25 रन अब तक बनाए टीम के लिए। यहाँ से इनकी भूमिका बहुत महत्वपूर्ण रहेगी, क्योंकि इनके पास वो क्षमता नज़र आई है इस मुकाबले में। बड़े बड़े हिट्स देखने को मिले ज़रूर है, लेकिन ये आने वाली 11 गेंदें देखना पड़ेगा किस तरीके से, किस अंदाज में बल्लेबाजी होती है सागर द्वारा। अपील देखने को मिलती हुई, यहाँ पर जोरदार अपील, लेकिन इस अपील को नकारा। एक और अच्छी गेंद पेश करते हुए यहाँ पर आशीष, कमाल की गेंदबाजी रही है इस गेंदबाज द्वारा। अब तक की गई 8 गेंदों में केवल 6 रन दिए हैं, और लगातार परेशान करते हुए एक सेट बल्लेबाज सामने, डेथ ओवर्स का सिलसिला। इस बार पटकी हुई गेंद थी, दिशाहीन गेंद, और उसको दिशा देते हुए गेंद जाती हुई 4 रनों के लिए बाउंड्री यहाँ पर बल्लेबाज को मिलती हुई। (62) 62 रन स्कोर बोर्ड पे, 4 विकेट के नुकसान पर 3 गेंदें अब तक इस ओवर की, कुल मिलाकर 5 रन दे चुके हैं आशीष। ये अच्छी गेंद थी, लेकिन यहाँ पर नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर की ओर से, साथ ही साथ एक और अतिरिक्त रन ओवर थ्रो के चलते कुल मिलाकर 3 रन यहाँ पर। तो इन 3 रन के साथ रन संख्या में इजाफा होता हुआ 65, 65 रन स्कोर बोर्ड पे, 6 और 3 बॉल का खेल समाप्त होता हुआ। ये कमाल का शॉट है, और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए, ओवर स्क्वायर लेग। इस बार सामने की ओर शॉट तो कमाल का था, लेकिन फॉलो थ्रू में उतनी ही जबरदस्त कैच आशीष की देखने को मिलती हुई। वापस जाते हुए बल्लेबाज 19 गेंदे 37 रन बनाकर। इकहत्तर रन 5 विकेट के नुकसान पर रन संख्या इस मुकाबले में अभी भी अगर देखा जाए इस ओवर की 1 गेंद आना बाकी, इसके बाद और 6 गेंदे। टीम अहिल्या देवी नगर 5 विकेट खो चुकी है, और अब नए बल्लेबाज जाते हुए बैटिंग करने के लिए टीम के कप्तान नितिन। जळगाव जिला एकता मराठा फाउंडेशन द्वारा आयोजित राष्ट्र स्तरीय मराठा क्रिकेट लीग सीजन 4 का ये घमासान चलता हुआ, और ये क्वार्टर फाइनल क्रमांक 4, इसके बाद पहला सेमीफाइनल दर्शकों के सामने होगा। आते ही अगर देखा जाए, अच्छा शॉट लगाया डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ रीजन में खिलाड़ी जब तक फील्ड करते केवल 1 रन यहाँ पर मिलेगा सिंगल की मदद से। रन संख्या 7 ओवर के बाद 72, 72 रन स्कोर बोर्ड पर, 5 विकेट के नुकसान पर 6 गेंदों का खेल अभी भी आना बाकी।
अगला और आखिरी ओवर लेकर कृष्णा गायकवाड़, इस टीम के सबसे अनुभवी खिलाड़ी, इस टीम की गेंदबाजी यूनिट में। पहली गेंद पर लीडिंग एज, गेंद हवा में, नीचे खिलाड़ी पकड़ा है कैच, एक और बल्लेबाज वापस। पहली गेंद पर विकेट चटकाते हुए कृष्णा अपने टीम के लिए। बहत्तर रन के स्कोर पर छठा बल्लेबाज वापस जाता हुआ डगआउट में टीम अहिल्या देवी नगर के लिए। नए बल्लेबाज आते हुए सुशांत गायकवाड़। आने वाली 5 गेंदें डिसाइडिंग रहेगी कितने रन यहाँ पर बनाती है टीम अहिल्या देवी नगर। लेकिन जिस तरीके से यहाँ पर गेंदबाजी रही है अब तक इस मुकाबले में, टीम ग्रामीण सीसी जालना द्वारा खुश जरूर हो गए कप्तान। टॉस जीतकर वो गेंदबाजी करने का निर्णय, और सामने टीम अहिल्या देवी नगर। और यहाँ पर आते ही बड़ा हिट, और गेंद मैदान के बाहर 6 रनों के लिए। सेवेंटी 78 रन स्कोर बोर्ड पे आते ही अगर देखा जाए वो थोड़ी सी गेंद रेंज में थी यहाँ पर, और उसका पूरा फायदा उठाते हुए सुशांत जानते कि यहाँ पर जितने रन बनाए गए अपनी टीम के लिए काफ़ी महत्वपूर्ण रहेंगे। आखिरी ओवर इस इनिंग का ये चलता हुआ कृष्णा गायकवाड़ अब तक 14 रन देकर 3 विकेट चटका चुके हैं। ये अच्छी गेंद थी, फिर से वो बल्ले का अंदरूनी किनारा, 1 रन जरूर मिलेगा यहाँ पर बल्लेबाज को। सिंगल की मदद से रन संख्या आगे सरकती हुई 79। 3 गेंदें अभी आना बाकी इस पहले इनिंग की। चौथा क्वार्टर फाइनल मुकाबला ये चलता हुआ, और इस मुकाबले के बाद वो चौथी टीम मिल जाएगी जो सेमीफाइनल में अपना प्रवेश निश्चित करेगी। अब तक 3 टीम्स मिल चुकी है अगर देखा जाए तो। पिछले मुकाबले में टीम गुजरात ने मुक्ताई नगर को हराया। एक और अच्छी गेंद यहाँ पर कृष्णा की, देखा जाए वो एक ओवर पिच गेंद जहाँ पर एक बड़ा हिट लगा, उसके बाद थोड़ा सा लेन को खींचा है, थोड़ा सा लेन को वो लगातार शॉर्ट ऑफ गुड लेंथ पर किया है। एक और सिंगल यहाँ पर 80 रन स्कोर बोर्ड पे, जिस स्कोर की हम लगातार बात कर रहे थे शुरुआत में वो विकेट्स जाने के बाद, और अब उस स्कोर तक तो अपने टीम को लेकर गए हैं बल्लेबाज। लेकिन यहाँ से ये 2 गेंदें और कितने रन स्कोर बोर्ड में लगेंगे। कमाल की एक और गेंद यहाँ पर, पहला रन तेज अंदाज में लेते हुए खिलाड़ी, दूसरे रन की कोशिश यहाँ पर होती हुई, और दूसरा रन शायद कंप्लीट होगा नहीं। रनआउट के तौर पे बल्लेबाज वापस जाते हुए 81 रन के स्कोर पर 7वें बल्लेबाज डगआउट की ओर जाते हुए, और अब आखिरी गेंद इस इनिंग की रहेगी। आखिरी गेंद पर बहुत अच्छे अंदाज में इस पारी को फिनिश किया है, फिनिशिंग टच इस पारी को इस 6 रन के साथ। रन संख्या और इस 6 रन की मदद से 87 रन स्कोर बोर्ड पर लगते हुए, और इस मुकाबले को जीतने के लिए टीम ग्रामीण सीसी जालना को आवश्यकता रहेगी 48 गेंदों में 88 रनों की। 48 गेंदें 88 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए, और कुछ ही क्षणों में इस रन चेस का प्रारंभ होगा।
हेलो टीम अनंत माउली डेवलपर्स और टीम कलिका एजेंसी से गुजारिश होगी, कृपया सेमीफाइनल के टॉस के लिए आए। टीम कलिका एजेंसी और टीम अनंत माउली डेव्हलपर्स दोन्ही संघांना विनंती असेल लवकरात लवकर टॉससाठी या। कॅप्टन मेहुल इंगळे आणि कॅप्टन मनोज देवकर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल लवकरात लवकर टॉससाठी या। टीम अनंत माऊली डेव्हलपर्स आणि टीम कालिका एजन्सीज दोन्ही संघाचे कॅप्टन 11 सबमिट करा आणि टॉस होतोय। दोन्ही संघाचे कॅप्टन 11 सबमिट करा। सुरुवातीला टॉस होईल आणि टॉसच्या अगोदर टीम डिस्कशन करून घ्या आपल्याला काय डिसाईड करायचं आहे, बॅट की बॉल। नील नमस्कार प्रेक्षको, स्वागत आहे आपल्या सर्वांचं जळगाव जिल्हा एकता मराठा फाउंडेशन प्रस्तुत मराठा क्रिकेट लीगचा थरार अंतिम टप्प्यात पोहोचलाय। स्पर्धेचा अंतिम दिवस सेमीफायनल क्रमांक 1 साठी आपण तयार आहोत। जळगाव शहरातील नामवंत संघ आपल्या समोर, एका बाजूला टीम कालिका एजन्सी, दुसऱ्या बाजूला टीम अनंत माऊली डेव्हलपर्स, एका बाजूला मातब्बर कर्णधार मनोज, दुसऱ्या बाजूला आणखी एक चांगले कर्णधार मेहुल। टॉससाठी मान्यवर आपल्यामध्ये आहेत, टॉस होतोय आणि कॉल असणार आहे टीम अनंत माऊली डेव्हलपर्स संघाचा। टॉस होतोय सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि कॉल असणार आहे अनंत माऊली डेव्हलपर्स संघ कॅप्टन मेहुल यांचा। हेड इज अ कॉल अँड हेड। तर टॉस जिंकला आहे या सामन्यात अनंत माऊली डेव्हलपर्स संघाने। सेमीफायनलचा सामना कॅप्टन मेहुल, टॉस किती इम्पॉर्टंट होता? टॉस ह्या मॅचसाठी भरपूर इम्पॉर्टंट होता आणि आम्ही टॉस जिंकून बॉलिंग करणार आहे। बॉलिंगचा निर्णय, गोलंदाजी स्ट्रेंथ राहिली आहे टीमची। बॅटिंगमध्ये सुरुवातीला टॉप ऑर्डर चांगली बॅटिंग करतायत। आज किती धावापर्यंत रोकाल समोरच्या टीमला? आमचं त्यांना आता 10 ओव्हरची मॅच आहे, तर त्या हिशोबाने आम्ही त्यांना 80 ते 100 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू। नक्कीच दुपारचं सत्र या खेळपट्टीवर तिसरा सामना होतो आहे। दुसऱ्या डावात रन चेज करणं थोडंसं अवघड काम होईल का? नाही, जसं मी ऑब्झर्वेशन केलं यांचं मागच्या 3 मॅचपासून, तर या संघासमोर पहिले बॉलिंग ही नेहमी प्रेफर राहील।
नक्कीच. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला या मॅचसाठी. मनोज, टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये? टॉस इम्पॉर्टंट होतं सर खरंच. टॉस जिंकला असता तुमचा काय निर्णय राहिला असता वैयक्तिक? आम्ही बॅटिंग घेतली असते. बॅटिंग घेतली होती स्ट्रेंथवर, ते सुद्धा त्यांच्या स्ट्रेंथवर खेळतायत, तुम्ही सुद्धा तुमच्या स्ट्रेंथवर खेळत आहात. एक बिग बॅटल पाहायला मिळेल, चांगला सामना पाहायला मिळेल. सर नक्की. हो. आज ज्या प्रकारे टीम खेळते आपली या संपूर्ण स्पर्धेत, किती धावा विचार करतात? 10 षटकांची मॅच आहे, 120 130 रन. म्हणजेच त्यांचं 90, तुम्ही 130 धावांचा डिफरन्स या मॅचचा रिझल्ट काढणार असेल. तर खूप साऱ्या शुभेच्छा आपल्याला सुद्धा या मॅचसाठी. प्रेक्षको, महत्त्वपूर्ण सामन्याचा टॉस समाप्त होतोय. टॉस जिंकत असताना टीम अनंत माऊली डेव्हलपर्स संघ प्रथम बॉलिंगचा निर्णय, बॅटिंगचं निमंत्रण आणि तेच पाहिजे होतं टीम कालिका एजन्सी संघाला. थोड्याच वेळात हा सामना आपल्यासमोर, परंतु त्याआधी एक महत्त्वाची मॅच. एका बाजूला टीम ग्रामीण सीसी जालना संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी तयार आहे आणि अहिल्यादेवी नगर संघ बॉलिंगसाठी तयार. लेट्स प्ले. पहिलाच बॉल चॉप करत असताना सिंगलच्या मदतीने दुसऱ्या डावाची सुरुवात. तर दोन्ही टीमला नेक्स्ट मॅचसाठी शुभेच्छा. आणि या लढतीत बघायचं आहे अहिल्यादेवी नगर संघाविरोधात टीम ग्रामीण सीसी जालना. लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे होईल? सुरुवात होते आहे एका धावेच्या मदतीने. अनिल आणि आकाश घोरे, अखी पाटील बॅटिंगसाठी. ज्या खेळाडूकडे मोठमोठे फटके लगावण्याची क्षमता आहे. अनिल डावखुरे हाताची बॅटर. आखू टप्प्याचा बॉल पडल्यानंतर खूप बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा. अवांतर धाव. अमोल गागरे यांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये ब्रेक थ्रू मिळवून दिलेत प्रत्येक सामन्यात टीम अहिल्यादेवी नगर संघाला. आणि या महत्त्वाच्या क्वार्टर फायनल सामन्यात कशा प्रकारे गोलंदाजी करतील अमोल, हे बघायचं आहे. फुलटॉस बॉल, दिशा दिली आहे मनगडाच्या साह्याने. क्षेत्ररक्षक आहेत, प्लॅन केला होता त्या प्लॅनमध्ये जाळ्यात अडकता आहेत अनिल. विकेट प्राप्त होते आहेत, ताकदच लावली नव्हती आणि पहिला धक्का लागतोय ग्रामीण सीसी जालना संघाला. केशव यांचा चांगला झेल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. विकेट प्राप्त होते आहे. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस. फक्त दिशा दिली, ताकद लावली नाही हा पटका खेळत असताना अनिल यांनी, आणि त्याचमुळे विकेट प्राप्त होते आहे. पहिला धक्का ग्रामीण सीसी जालना संघाला. लक्ष्याचा पाठलाग करत असताना 88 धावांचं आव्हान. 46 बॉल. अजून या ठिकाणाहून 86 धावांची गरज आणि बॅटिंगसाठी या टीमचा हुकमाचा एक्का कृष्णा गायकवाड. कृष्णा गायकवाड बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 86 धावांची गरज. या ठिकाणून 46 बॉलचा खेळ शिल्लक. मराठा क्रिकेट लीगचं हे दैदिप्यमान आयोजन लोकप्रियतेच्या शिखरावर जाते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, प्रेक्षकांच्या मनामनात आणि क्रीडा रसिकांच्या घरात या स्पर्धेने घर केलंय. आलेख वाढत चाललाय या स्पर्धेचा दिवसेंदिवस. सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग आणि सूक्ष्म नियोजनाच्या बळावर तुम्ही कुठलाही कार्यक्रम, कुठलीही गोष्ट यशस्वी करू शकता. तेच सूक्ष्म नियोजन या स्पर्धेत आम्हा आयोजकांचं. फुलटॉस बॉल समोर खेळलाय, चांगला ऑफ ड्राईव्ह. वाईडिच लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. 1 रन. सिंगल प्राप्त होते आहे. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 3 धावा. पहिलं षटक. आणि अमोल, मी सुरुवातीलाच बोललो की पहिल्या षटकांमध्ये, पहिल्या 2-3 षटकात विकेट टेकर गोलंदाज आहे. विकेट प्राप्त करून देतो हा खेळाडू. ब्रेक थ्रू मिळवून देण्यासाठी ओळखला जातात अमोल. समोर टाकला हा बॉल आकाशसाठी. आकाश गोरे, जालना परिसरातील आणखी एक विध्वंसक बॅटर, ज्याने भरपूर काळ क्रिकेट खेळलं. जय महाराष्ट्र जालना असेल, ग्रामीण सीसी संघ असेल, व्यावसायिक स्पर्धा नेहमी गाजवत आला खेळाडू. हेवी बॉलचा एक स्पेशलिस्ट फलंदाज आहे आणि स्टायलिश बॅटिंगसाठी ओळखला जातो. या जोडीवर भरपूर मदार ग्रामीण सीसी जालना संघाची. यापैकी एखादा फलंदाज जर शेवटपर्यंत टिकला तर सामन्याचं गणित खूप गरम होईल. हा क्लोज जाईल सामना. कमी गतीने टाकला हा बॉल. नाही ओळखता आला बॅटर कृष्णा यांना. बीट करण्यामध्ये यशस्वी होत आहेत. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, ताकद जोखली होती. कमी गतीने टाकला हा बॉल. फिंगर रोल करत असताना अमोल
आणि बॉलिंग युनिट या टीमची खूप स्ट्रॉंग आहे. नितीन या बॉलिंग युनिटला लीड करत असताना अमोल सारखा एक मातब्बर गोलंदाज या टीममध्ये. ओ लीडिंग एज, परंतु टोवर हा बॉल लागून किती दूर, अगदी मैदानाच्या पार, खूप दूर पाठवलाय. आलाय षटकार. खूप दूर पाठवला हा बॉल. ताकद भरपूर आहे या खेळाडूची आणि जेव्हा खेळाडू फटका खेळतो तेव्हा असं जाणवत नाही की इतक्या दूर शॉट मारू शकतो, परंतु जेव्हा एक वेळ कनेक्शन होते बॅट आणि बॉलचं त्यानंतर दूर पाठवतात बॉल कृष्णा. तेच घडलं मागच्या षटकात. एक षटक समाप्त होते आहे. धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा. 42 बॉलमध्ये 78 धावा करायच्या आहेत. या ठिकाणाहून जवळपास 11.14ची सरासरी गाठायची आहे. आकाश गोरे आणि त्याचबरोबर कृष्णा गायकवाड या दोन बॅटरपैकी एखादा फलंदाज जर आक्रमक इंटेन्शनने शेवटपर्यंत खेळला तर मॅच खूप चांगला होईल. प्रेक्षकांना मजा येईल या मॅचमध्ये आणि पैसा वसूल हा सामना आहे. पैसा तर नाही लागत सामने पाहण्यासाठी, परंतु तुमच्या वेळेचा नक्कीच या ठिकाणी फायदा होईल. जो वेळ तुम्ही क्रिकेटसाठी देता आहात या सामन्यासाठी देतात, कारण हा सामना चढाओढीचा आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॉलिंगसाठी आता कर्णधार नितीन येत आहेत असं चित्र. नितीन बॉलिंगसाठी आणि नितीनने सुद्धा विदर्भ मराठवाड्याच्या मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. अभिच्या नेतृत्वामध्ये भरपूर क्रिकेट खेळले आहेत नितीन. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, बॉल हवेत, अटेम्प्ट चांगला, कॅच ड्रॉप. खूप मोठी संधी मिळते या मॅचमध्ये आकाश गोरे सारख्या बॅटरला. अटेम्प्ट खूप चांगला होता. बॉल खूप वेळापर्यंत हवेत, असं जाणवलं क्षेत्ररक्षकाला की बॉल त्यांच्या दिशेने येतोय, तो ऐन वेळी हा बॉल थोडासा समोर. अटेम्प्ट खूप चांगला होता. डाईव्ह लगावण्याचा प्रयत्न आणि असे हाफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करावे लागतील. ज्या प्रकारे क्वार्टर फायनलचा सामना, एक महत्त्वाची लढत, डिपेंडिंग चॅम्पियन खेळते आहे अहिल्यादेवी नगर संघ. समोर खेळला, इनसाइड आउट, बॉल सीमा पार. लाजवाब फटका या ठिकाणी. फलंदाज आकाश, मागच्या बॉलवर जो झेल सुटला, जी जखम झाली होती, त्या जखमीवर मीठ चोळणारा हा षटकार आकाश गोरे यांच्या बॅटमधून. झेल सुटला, संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं नेक्स्ट बॉलवर. कमी गतीने टाकलेला हा बॉल थोडासा खाली राहतोय आणि या खेळपट्टीवर असमतोल उसळी हा थोडासा अडचण राहिलाय. ह्या थोड्याशा प्रॉब्लेम्स आल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंसाठी. जर नवीन खेळाडू असाल या खेळपट्टीवर तर तितका ट्रस्ट बाउन्सवर तुम्ही ठेवू शकत नाही. तेच पाहायला मिळालं. 16 धावा धावफलकावर, लॉस ऑफ 1 विकेट. ओ व्हॉट अ शॉट, स्लॉक स्वीप आणि बॉल खूप दूर पाठवलाय सीमा पार. षटकार. लाजवाब स्ट्रोक, स्लॉक स्वीप, बॉलच्या लाईन मध्ये येत असताना क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळतोय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 22 धावा. या षटकातला हा दुसरा षटकार. आकाश गोरे आता आपल्या अंदाजात बॅटिंग करत असताना आणि हाच अंदाज सूट करतो या खेळाडूला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पुन्हा एक वेळ एक्स्ट्रा बाउन्स, डॉट बॉल. 1.5 चेंडूचा खेळ समाप्त. 22, लॉस ऑफ 1 विकेट. 37 बॉलमध्ये 66 रन करायचे आहेत. 10.70ची सरासरी. या षटकात 5 बॉलमध्ये 2 षटकारांनी प्रमुख गोलंदाज नितीन वाळके यांच्यासमोर आक्रमण केलंय आकाशने. आणखी एक रिव्हर्सचा प्रयत्न होता, वेगाने हा बॉल टाकलाय. निर्धाव बॉल. षटक समाप्त. या षटकात 2 षटकार, 4 बॉल निर्धाव. 2 षटकांचा पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 22. पॉवर प्ले समाप्त होतो आहे. 22 रन, लॉस ऑफ 1 विकेट. टीम जालना, ग्रामीण CC, अहिल्यादेवी नगर संघ
88 धावांचा बचाव करतोय आणि ह्या धावा जर चेज केल्या टीम ग्रामीण सीसी जालना संघाने तर नवा इतिहास या स्पर्धेच्या माध्यमातून रचल्या जाईल. कारण 2 वर्षांचे डिफेंडिंग चॅम्पियन आणि मागच्या वर्षात खूप चांगला खेळ राहिला होता. सीझन 3 मध्ये मराठा क्रिकेट लीगच्या माध्यमातून अहिल्यादेवी नगर बावीस रन. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर अमोल वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिला बॉल अपील झाली. विकेट कीपरकडनं अपील नाही, फ्लाय स्लिपचे क्षेत्ररक्षक फक्त अपील करत होते. गोलंदाज सुद्धा या अपीलमध्ये इन्व्हॉल्व नव्हते. डॉट बॉल 22 रन 22 आणि खूप चांगल्या प्रकारे आतापर्यंत मॅनेज केली आहे संपूर्ण टीम. मैदानाच्या बाहेर बसून अभिजित दुधे यांनी जे एक महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधले मातब्बर खेळाडू आहेत, पहिल्या डावात शुभम मोरेचा विध्वंसक खेळ पाहायला मिळाला. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, आणखी एक डॉट बॉल. अमोल सातत्याने लाईन लेंथ खूप चांगली राहिली आहे खेळाडूची. अनुशासन पाहायला मिळालं बॉलिंगमध्ये. प्रत्येक सामन्यात विकेट टेकर राहिले आहेत, विकेट प्राप्त करून देतात. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन जेव्हाही असेल आणि दोन्ही वेळेला या खेळाडूंनी दोन्ही लेफ्ट हँड असेल राईट हँड असेल दोन्ही बॅटरसमोर चांगलीच गोलंदाजी केली आहे प्रत्येक सामन्यात. आणखी एक वेळ जागा बनवून मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. निर्धाव बॉल पेश करत असताना सलग तिसरा बॉल निर्धाव. 33 चेंडू 66 धावांची गरज. 12चा रिक्वायर्ड रन रेट. काहीशा चर्चा करत असताना आता आकाश गोरे कृष्णा गायकवाड 7 धावांवर कृष्णा खेळत आहेत. 14 धावा आकाश गोरे यांच्या बॅटमधून. कृष्णा यांनी एक षटकार लगावलाय. आकाश गोरे अक्की यांच्या बॅटमधून 2 षटकार. 12चा रिक्वायर्ड रन रेट. मराठा क्रिकेट लीगचा हा क्वार्टर फायनल क्रमांक 4 उपांत पूर्व फेरीची लढत क्रमांक 4. समोर खेळलाय बॉल हवेत. क्षेत्ररक्षक लॉंगॉनला बॉलच्या खाली आणि या सामन्यातली एक मोठी विकेट प्राप्त होते आहे. कृष्णा गायकवाड बाद होत आहेत. दुसरा धक्का लागतोय ग्रामीण सीसी जालना संघाला. बावीस धावांवर हा दुसरा धक्का. टीम ग्रामीण सीसी जालना संघाला अमोल यांना दुसरे यश मिळते आहे आणि सातत्याने जो दबाव क्रिएट केला होता अक्षर त्या दबावात अनेक मोठमोठे बॅटर फसतात तेच झालं. हा दबाव झळकला, दबाव वाढत होता. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात कृष्णा आपली विकेट थ्रो करतायत आणि किती मोठा बॅटर असू द्या मग जर एक वेळ दबाव बनला तर तो दबाव झळकतो. तोच दबाव आला होता पुन्हा एक वेळ. या सामन्यात विकेट प्राप्त होत असताना अमोल दुसरे यश मिळवत आहेत. ग्रामीण सीसी जालना संघाला हा दुसरा धक्का. 22 धावांवर 22 लॉस ऑफ 2 विकेट. तिसरं षटक. आतापर्यंत या षटकात एकही धाव खर्च केली नाही आहे अमोल यांनी. बॅटिंगसाठी नवीन बॅटर दत्ता आलेत. पहिला बॉल संयमाने खेळून काढत असताना सिंगल प्राप्त होते आहे या बॉलवर. दिशा दिली फक्त या बॉलला डीप कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध. क्षेत्ररक्षक खातं उघडते आहे दत्ता यांचं एका धावेच्या मदतीने. बॅटिंगमध्ये डेप्थ जरूर आहे या टीमच्या. आशिष जुंबारसारखा दमदार पिनशीटर या टीममध्ये. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित लॉंग ऑफला. सिंगल मिळेल या एका धावेच्या मदतीने. धावसंख्या 24.
24 रन. 30 बॉलचा खेळ शिल्लक, धावसंख्या 64 करायच्या आहेत या ठिकाणून. 30 चेंडू 64 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 13च्या जवळ पोहोचलाय. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 10 षटकांची ही लढत असेल. एका बाजूला टीम अनंत माऊली डेव्हलपर्स, दुसऱ्या बाजूला टीम कालिका एजन्सीज. ह्या दोन टीम एकमेकांच्या विरोधात. टॉस जिंकत असताना प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय अनंत माऊली डेव्हलपर्स संघाने. कालिका एजन्सी संघाला प्रथम बॅटिंगचं निमंत्रण दिलंय. सेमीफायनल क्रमांक 1 आपल्यासमोर अगदी काही क्षणात. क्वार्टर फायनल क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. उपांत्यपूर्व फेरीची लढत. ओमकार बॉलिंगसाठी. आकाश गोरे यांचा एक झेल जरूर सुटलाय पॉइंटच्या दिशेने. तर चौथ्या षटकामध्ये ओमकार येत आहेत बॉलिंगसाठी. मैदानाच्या आतमध्ये अहिल्यादेवी नगर संघाकडनं. स्ट्रायकिंग एंडला आकाश. मागच्या षटकात एकही धाव खर्च केली नाही. एक धाव खर्च केली होती अमोल यांनी. 2 षटकात 12 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्या. अमोल 2 विकेट घेऊन गेलेत या सामन्यामधल्या, आणि 2 महत्त्वाच्या विकेट. एक अनिल आणि कृष्णा गायकवाड यांची एक मोठी विकेट त्यांना प्राप्त करता आली. आता या सामन्यात दबाव झळकतोय पुन्हा एक वेळ. ओमकार येत आहेत. पहिला बॉल अँगलने आतमध्ये आला. उजव्या हाताच्या बॅटरसाठी डावखुऱ्या हाताचे गोलंदाज राऊंड विकेट येत अँगलने बॉल आतमध्ये आणतायत. डॉट बॉल. षटकाची सुरुवात निर्धाव बॉलने होते आहे. 29 बॉल 64 रन. आकाश गोरे हा खेळाडू जर वादळी खेळी करू शकला या ठिकाणाहून तर पुन्हा एक वेळ सामन्याला कलाटणी बसेल. मागे खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने आला हा बॉल. ज्या वेगाची अपेक्षा होती तितक्या वेगाने बॉल आला नाही आहे, आणि हेच लाईट वेटेड बॉल आणि हेवी बॉलमधलं अंतर आहे. हाच जर हेवी बॉल असता तर वेगाने बॅटवर आला असता, आणि हेवी बॉल खूप जास्त खेळतो आकाश. 28 बॉल 64 रन करायचे आहेत. 2 निर्धाव बॉल या षटकामध्ये येत असताना अहिल्यादेवी नगर संघाविरोधात टीम ग्रामीण CC जालना. क्वार्टर फायनल क्रमांक 4 आपल्यासमोर. आखू टप्प्याचा बॉल पुल आणि सक्सेसफुल षटकार. षटकार या बॉलवर येत असताना फलंदाज आकाश गोरे यांच्या बॅटमधून. कागद आणि पतंग यामध्ये फरक इतकाच असतो की कागद उडतो त्याच्या नशिबाच्या बळावर आणि पतंग उडतो त्याच्या कलेच्या बळावर. हा तसाच काही सामना आहे. कलेच्या बळावर या मॅचला जिंकावं लागेल, कारण नशिबाच्या बळावर जास्त काळ उडता येत नाही. नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. हातांच्या रेषा बदलायच्या असतील तर स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे, आणि या सामन्यात तेच करतील हे दोन्ही संघ. बिनधास्त संघर्ष सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉलमध्ये 21 वर पोहोचलाय आकाश. 27 बॉलमध्ये 58 रनची गरज. आणखी एक वेळ चांगला स्ट्रोक. बैठक लगवण्याचा प्रयत्न. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. इन फ्रंट द स्क्वेअर. डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेटच्या मधोमध रन वाचवले टीमसाठी. 1 धाव या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आहे 31. 26 बॉलमध्ये 57 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडला दत्ता. या ठिकाणाहून जवळपास या षटकांतर 4 षटकं येणं शिल्लक आहेत. टीम ग्रामीण CC जालना 88 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय. क्वार्टर फायनल क्रमांक 4 आपल्या समोर. समोर खेळण्याचा प्रयत्न. कमी गतीने टाकला होता हा बॉल. रनआउटची संधी जरूर निर्माण, परंतु बॉल हातात आला नाही. 1 रन प्राप्त होते आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीने 32 धावा. 32 रन.
शेवटचा बॉल शिल्लक या चौथ्या षटकामधला 32. अखेरचा बॉल. आणखी एक वेळ चांगला स्ट्रोक गॅप मध्ये पाठवलाय. छोटासा गॅप, बॉल सीमा पार, चौकार. चौकार येत असताना षटक समाप्त होते आहे. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 36 रन, लॉस ऑफ 2 विकेट. असं म्हणतात की प्रसिद्ध होईल की माहीत नाही, परंतु स्वतःला सिद्ध करायची धडपड कधीच सोडायची नसते. ग्रामीण सीसी जालना संघ तेच करतोय. मागच्या 2-3 वर्षात सातत्याने या टीमने स्वतःला सिद्ध केलंय अनेक मोठमोठ्या स्पर्धात. आज या सामन्यात अहिल्यादेवी नगरसारखा एक ताकदवान संघ, ज्या संघाने 2 विजेतेपद पटकावले मराठा क्रिकेट लीग सीझन 2 सीझन 3चे, या ताकदवान संघासमोर खेळत असताना चांगलं उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय आतापर्यंत. परंतु पुन्हा एक वेळ या मॅचमध्ये एक्सपिरियन्स खेळाडू अभिजित दुधे मैदानाच्या बाहेरून हा सामना पलटवण्याचा नक्की प्रयत्न करतील. 24 बॉलमध्ये 52 करायचे आहेत, 13ची सरासरी गाठायची या ठिकाणाहून. चोवीस चेंडू 52 धावा. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 आपल्यासमोर. अनंत माऊली डेव्हलपर्स विरोधात कालिका एजन्सीज हे 2 संघ खेळताना पाहायला मिळतील. काही क्षणात हा सामना आपल्यासमोर. 24 चेंडू 52 रन करायचे आहेत. बॉलिंगसाठी गोलंदाजी मार्कवर. नितीन वाळके टीमचे कॅप्टन येत आहेत बॉलिंगसाठी. वेगवान गोलंदाज, कर्णधार असं खूप कमी वेळा तुम्हाला पाहायला मिळते. तो वेगवान गोलंदाज जर टीमचा कॅप्टन असेल तर बॉलिंग युनिट खूप चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो. मागच्या षटकात नितीन यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. 24 बॉलमध्ये आता 52 रन करायचे आहेत या सामन्यामध्ये. 13ची सरासरी या ठिकाणून गाठावी लागेल. पहिला बॉल समोर केलाय स्वॅगने. सुस्वागतम नितीन. षटकार. षटकार सरळ बॅटने, लाजवाब स्ट्रोक. जसा हा फटका कनेक्ट झाला होता बॅटला, षटकार येईल हे माहिती होतं. ओ यावेळी थोडासा खाली राहतोय बॉल पडल्यानंतर. बॅकफुटला गेले होते फलंदाज. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव बॉल. 22 चेंडू 46 रनची गरज. मॅचमध्ये आणखी एक ट्विस्ट. रोमहर्षक हा सामना. रोमांचक ही मॅच होती आहे. या ठिकाणून कुठला संघ जिंकेल हे सांगणं थोडंसं कठीण जाईल. यावेळी पुन्हा मागे खेळण्याचा प्रयत्न होता. शफल झाले होते ऑप्टमच्या बाहेर फलंदाज दत्ता. आणखी एक निर्धाव बॉल. 42 रन, लॉस ऑफ 2 विकेट. 21 बॉल धावा करायच्या आहेत 46 या मॅचमध्ये. पुन्हा एक वेळ सामन्याला कलाटणी बसते आहे. शिवतीर्थ मैदान, ऐतिहासिक मैदान. याच मैदानावर भरपूर स्पर्धा होतात या शहरामधल्या. ओ पुन्हा एक वेळ एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. 2 बाउन्स इन टू द रोप. रन मिळतील 4. चौकार. नितीन वाळके सारख्या प्रमुख गोलंदाजासमोर हा अटॅकिंग खेळ करत असताना दत्ता. पहिल्या बॉलवर षटकार, नंतर 2 बॉल निर्धाव, आता चौकार.
त्यामुळे एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये क्षेत्ररक्षक पाठवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या बाहेर. 46 धावा, 20 बॉल 42 धावांची गरज. आणखी एक वेळ इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत. 30 सर्कलच्या आतमध्ये हा बॉल पडतोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मागे पाठवला होता त्याच ठिकाणी हा बॉल पडतोय. थोडंसं नसीब नितीनचं साथीला नाही आहे या षटकामध्ये. या आधीचा बॉलवर चौकार आला, त्यामुळे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर घेतला. आता ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बाहेर घेतला होता त्याच ठिकाणी बॉल पडतोय. 1 रन प्राप्त होते. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने पुढे सरकते आहे. 47. सत्तेचाळीस 47 लॉस ऑफ 2 विकेट. समोर टाकलेला बॉल चॉप करत असताना सिंगल वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. 1 धाव या 1 धावेच्या मदतीने 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या होते आहे 48. 48 लॉस ऑफ 2 विकेट. 18 बॉलचा खेळ शिल्लक. 13च्या सरासरीने करायच्या 40 धावा. 18 चेंडू 40 रनची गरज. मॅच ऑन. जो संघ या ठिकाणून आता चांगला खेळ करेल, थोडासा 2 पावलं चांगला खेळ करेल, तो संघ जिंकेल. 18 चेंडू 40 रनची गरज. रिक्वायर्ड रन रेट 13.33 लागतोय. मराठा क्रिकेट लीगचा हा क्वार्टर फायनल क्रमांक 4 उपांत्यपूर्व फेरीची लढत. यानंतर उपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. अनंत माऊली डेव्हलपर्स संघाविरोधात कालिका एजन्सीज. 2 जळगावचे प्रमुख संघ एकमेकांच्या विरोधात. 18 चेंडू धावा करायचे आहेत 40. आतापर्यंत खूप संयमाने हा सामना चालला. या लढतीमध्ये मजा येईल. हा सामना चांगला जरूर होतोय. सागर येत आहेत बॉलिंगसाठी. 6व्या षटकात 18 चेंडू 40 धावांची गरज. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. जर या षटकात धावा जास्तीच्या आल्या, 15पर्यंत धावा आल्या, तर सामन्याचं गणित झुकेल टीम ग्रामीण सीसी जालना संघाच्या बाजूला. जर या षटकात थोड्याशा कमी धावा आल्या तर पुन्हा एक वेळ पारडं जड होईल अहिल्यादेवी नगर संघाचं. प्रमुख गोलंदाजाचा वापर करत असताना आता स्लॉग ओव्हरमध्ये सागर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पहिला बॉल दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून बॉल चाललाय, फ्लाय होत सीमा पार. षटकार. DJ 18 बॉल 40 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवर षटकार आला. सुरुवात झाली षटकाराच्या मदतीने. आता करायच्या आहेत 34 धावा. बॉल शिल्लक आहेत 17. आयुष्यात संधी प्रत्येकाला मिळते. त्या संधीचं सोनं जो खेळाडू करतो, जो व्यक्ती करतो, त्याचा यशाचा आलेख लिहिला जातो. त्याचं नाव होते. काम असं करा की नाव झालं पाहिजे, आणि नाव असं करा की लगेच काम झालं पाहिजे. सध्या चांगलं काम करतायत आकाश गोरे, त्यामुळे त्यांचं नाव होते. या स्पर्धेत 17 बॉल 34 करायचे आहेत. क्वार्टर फायनल क्रमांक 4. आणखी एक वेळ समोर खेळण्याचा प्रयत्न बीट करत असताना बॅटर आकाश गोरे यांना डॉट बॉल आणि चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फ्लाय स्लिपला रन वाचवले टीमसाठी. धावा वाचवताना पाहायला मिळाले क्षेत्ररक्षक, कारण हा बॉल जर एक वेळ गॅपमध्ये गेला असता तर जवळपास 4 धावा या बॉलवर लिहिलेल्या होत्या. 16 बॉल 34 करायचे आहेत. समोर खेळण्याचा प्रयत्न, हवेत गेलाय बॉल. मिस टाइम स्ट्रोक, कमी गतीने टाकला होता. चांगला झेल शुभम मोरे यांचा. या मॅच मधली मोठी विकेट. सेट फलंदाज आकाश गोरे
बॅक टू द पवेलियन. पंधरा बॉलमध्ये 34 करायचे आहेत. बॅटिंगसाठी आशिष जुंबाड या टीम मधला आणखी एक फिन शीटर. हा खेळाडू मोठमोठे फटके लगावून या सामन्याला पलटवू शकतो, परंतु समोर विकेट प्राप्त करता आहेत सागर. ज्या विकेटची गरज होती, प्रमुख फलंदाज ज्यांनी अक्षरशः चांगली बॅटिंग केली आतापर्यंत या सामन्यामध्ये, आकाश गोरे यांना माघारी परतवलं. 15 बॉल, धावा करायच्या 34, 54ला 3. जशास तसं प्रत्युत्तर देत असताना या सामन्यात ग्रामीण सीसी जालना टीट फॉर टॅट चा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 15 बॉल 34 धावा करायच्या आहेत. मराठा क्रिकेट लीगचा हा क्वार्टर फायनल क्रमांक 4 आपल्या समोर. कृपया सामना थोडासा फास्ट घ्या. चला, यानंतर आणखी 2 सेमीफायनल घ्यायचे आहेत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने बिग हिटचा प्रयत्न, डॉट बॉल आणि प्रत्येक येणारा निर्धाव बॉल आता दबाव वाढवेल. आवाज वाढला आहे टीम अहिल्यादेवी नगर संघाच्या खेळाडूंचा, कारण थोडासा कॉन्फिडन्स मिळाला मागच्या विकेटने. त्या विकेटची गरज खूप होती आणि गरजेच्या वेळी विकेट प्राप्त करून दिली सागर यांनी. परंतु समोर खेळला यावेळी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक शुभम मोरे. अटेम्प्ट चांगला होता, तो बघायचा आहे आता या बॉलवर किती धावा. रनआउटची संधी, नॉन स्ट्रायकिंग एंडला तिसऱ्या पंचांकडे वाटचाल. ओ, बॉल फुटलाय. विकेटही नाही, बॉल चेक करायचं हे काम नाही. बघा आमच्या आयोजकांचं किती लक्ष होतं या बॉलवर. जसा बॉलचा आवाज आला, आयोजकांनी स्वतःहून आधीच पंचांना सांगितले आधी बॉल चेक करा. हे खूप गरजेचं आहे. आयोजक या नात्याने पूर्णपणे प्लॅनिंगमध्ये सहभागी, ग्रास लेवलवर, ग्राउंड लेवलवर आमचे संपूर्ण आयोजक, हे खूप गरजेचं असतं. आयोजक या नात्याने मैदानावर उपस्थित राहणं, प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष देणं, आणि ह्याच गोष्टी या आयोजकांना खास बनवतात. काय या स्पर्धेची लोकप्रियता वाढत चालली आहे. आयोजकांची मेहनत जी प्रत्येकाला दिसत नाही, ती मेहनत मागच्या 6-7 दिवसात, 5-6 दिवसामध्ये आम्ही पाहिली जवळून. 14 बॉलमध्ये या ठिकाणाहून धावा करायच्या 34. आशिष जुंबाड त्याचबरोबर दत्ता यांना लाईफलाईन मिळाली, कारण जवळपास रनआउटच्या स्वरूपात बाद होऊ शकले असते फलंदाज दत्ता. 14 चेंडू 34 धावांची गरज. या सामन्याला फिनिश करू शकतात हे 2 खेळाडू. आशिष जुंबाडकडे ती क्षमता आहे. सागर आपल्या पहिल्या षटकामध्ये आकाश गोरे यांची महत्त्वपूर्ण विकेट घेऊन गेले. आडव्या बॅटने समोर खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधला आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक, बॅकअप आलं शुभम मोरे यांचं. 1 रन मिळेल या बॉलवर. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे पोहोचते आहे 55. 13 बॉलमध्ये 33, 15ची सरासरी आता गाठायची आहे या सामन्यात. हा बॉल खूप इम्पॉर्टंट, आणि मी सुरुवातीलाच बोललो या षटकाच्या की या षटकात जर जास्तीच्या धावा आल्या तर पारडं जड होईल ग्रामीण सीसी संघाचं, आणि कमी धावा आल्या तर थोडासा वरचढ असेल अहिल्यादेवी नगर संघ. तेच घडतंय आतापर्यंत. 7 धावा आल्यात 5 बॉलमध्ये. फिल्डिंग चेंज करत असताना कर्णधार डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक बाहेर पाठवलाय. डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलावलाय आता. लॉंग ऑन सरळ उभा आहे, लॉंग ऑफ थोडासा वाईड. फुलटॉस बॉल, दिशा देण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर वाईडिच लॉंग ऑफच्या मधोमध सिंगल. या बॉलवर षटक समाप्त होईल. धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा, 56. 12 बॉलचा खेळ शिल्लक, 32 रन करायचे आहेत. 16ची
सरासरी या ठिकाणाहून गाठायची आहे. 16 चेंडू 32 धावांची गरज या सामन्यात. मॅचमध्ये टर्न या षटकाने दिला. जर हा सामना या ठिकाणून अहिल्यादेवी नगर संघ जिंकेल तर सागर यांच्या या षटकामधल्या 8 धावा खूप इम्पॉर्टंट राहतील, कारण या षटकात फक्त 8 धावा आल्या. सामन्याचं गणित डेड बॉल म्हणजे मागचा बॉल जो डेड बॉल होता तो बॉल षटक पूर्ण करण्यासाठी सागर यांना पुन्हा टाकावा लागेल. हे षटक समाप्त झालं नाही. आणखी एक बॉल फुटलाय आणि ह्या समस्या राहिल्या या स्पर्धेत, ह्या अडचणी राहिल्या. बॅटर चांगले म्हणावे किंवा बॉलची क्वालिटी खराब म्हणावी, ह्या दोन गोष्टी असू शकतात. 13 बॉलमध्ये 33 करायचे आहेत या ठिकाणाहून. मागच्या बॉलवर सिंगल बॉल फुटतोय, त्यामुळे आता पुन्हा हा बॉल टाकावा लागेल सागर यांना. आणि या बॉलवर जी संधी मिळाली आता दत्ता यांना, त्या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतील. 13 बॉल 33 धावांची गरज. मराठा क्रिकेट लीग क्वार्टर फायनल क्रमांक 4 यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 आपल्यासमोर येईल काही क्षणात. संध्याकाळच्या सत्रात, आजच्या संध्याकाळच्या सत्रात ठीक 7 वाजता या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आपल्यासमोर असेल. बॅकफुटवरून या बॉलला दिशा दिली आहे. मागच्या बॉलवर जे घडलं होतं तेच या बॉलवर घडते. सिंगल रन त्याही ठिकाणी होती, सिंगल रन याही ठिकाणी आहे. षटक समाप्त होत आहेत. 6 धावसंख्या 56. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 32 धावाच करायच्या आहेत. 16 सरासरी गाठायची आहे. आशिष जुंबार दत्ता यांना पुन्हा एक वेळ हिरो बनण्याची संधी. टीम ग्रामीण सीसी संघासाठी अनेक काळ कृष्णा गायकवाड, गोटू गोरे हिरो बनत आलेत. आज आशिष जुंबार दत्ता यांना ती संधी आहे. 12 चेंडू 32 धावा करायच्या आहेत या मॅचमध्ये ग्रामीण सीसी जालना संघाला. समोरून बॉलिंग चेंजेस खूप चांगले राहिले कर्णधार नितीन वाळके यांचे. आणि जो गोलंदाज गोलंदाजीसाठी आला त्याने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली. खास करून अमोल यांच्या 2 षटकात 12 धावा 2 विकेट. नितीन जरूर महागडे लागले या मॅचमध्ये. 2 षटक 24 धावा. सागरने या षटकात 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केली. ओमकारचं 1 षटक 12 धावांचं होतं. त्यामुळे पुन्हा एक वेळ ओमकारच्या खांद्यावर कॅप्टनने हात ठेवलाय, त्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे, विश्वास टाकलाय. आणि माणूस जबाबदारी अशाच व्यक्तीवर टाकतो ज्याच्यावर खूप विश्वास असतो आपल्याला. पुन्हा एक वेळ जबाबदारीचं ओझं गोलंदाज ओमकारच्या खांद्यावर सोपवलंय असंच चित्र आहे. शुभम मोरे नितीन काहीशा चर्चा करत असताना ओमकार सोबत. ओमकारने जर हे काम केलं तर पुन्हा एक वेळ प्रकाश झोतात येईल हा खेळाडू. चर्चा होईल या खेळाडूची. 12 बॉल 32 करायचे आहेत. 12 चेंडू 32 धावांची गरज. ऑन द मार्क ओमकार. असं म्हणतात देवाने प्रत्येकाला हिरा बनवून जन्माला घातलं असतं, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत राखतो. या मॅचमध्ये घनाचे घाव सोसल्यानंतर आता कुठला संघ जिंकेल हे बघायचं आहे, कारण संघर्षमय हा सामना झालाय. रोमहर्षक ही मॅच होते आहे. या ठिकाणून जो संघ जिंकेल तो सेमीफायनल क्रमांक 2 मध्ये प्रवेश करेल. सेमीफायनलचं तिकीट अहिल्यादेवी नगर की जालना, 2 मराठवाड्याचे संघ एकमेकांच्या विरोधात. 12 बॉल 32 करायचे आहेत. मॅच ऑन. 7व्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल शॉट ऑफ गुड लेंथ, बाउन्सर पेश केलाय आणि शिटी वाजवत हा बॉल चाललाय बॅटरच्या कानाजवळून विकेट किपरच्या हातात. पहिला बाउन्सर या षटकामधला ओमकारकडनं. डावखुऱ्या हाताचा हा वेगवान गोलंदाज ज्याने राऊंड विकेटने प्रभावी मारा केलाय. दुसरं षटक हाताळतो आहे. यानंतर सेमीफायनल क्रमांक 1 आपल्या समोर काही क्षणात असेल. समोर खेळलाय. टायमिंग, कनेक्शन, ताकदीचा वापर. बॉल करतोय हवाई सफर. आणखी एक दे घुमा के षटकार. त्यामध्ये हा पहिला षटकार आहे. आता धाबा करायच्या आहेत या ठिकाणी या सामन्यामध्ये. 26
26 धावांची गरज. 10 बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अमोल. एकच धाव मिळेल या बॉलवर. चांगला थ्रो विकेट किपर शुभम मोरे यांच्या दिशेने, आणि आतापर्यंत लॉंग ऑनला विकेट किपिंग करत होते शुभम मोरे. आता विकेट किपरच्या भूमिकेत, कारण या ठिकाणून गेम कंट्रोल खूप गरजेचं. ते करण्यासाठी कदाचित विकेट किपिंगसाठी शुभम मोरे. 7 धावा आल्या आहेत 3 बॉलमध्ये. या ठिकाणून धावा करायच्या आहेत. 25 धावांची गरज. 9 बॉलचा खेळ शिल्लक. मॅच ऑन. पुन्हा एक वेळ पंच बॉल चेक करत असताना, आणि ह्या खूप गरजेच्या गोष्टी आहेत या सामन्यात. बॉल सातत्याने चेक होईल. धावसंख्या पोहोचते आहे एका धावेच्या मदतीने 63. फलंदाज यावेळी मागे जाऊन शफल होऊन बिगिटचा प्रयत्न होता. डॉट बॉल. 8 चेंडू 25 धावांची गरज. शफल झाले होते ऑप्शनच्या बाहेर, त्यामुळे पंचांचं मत हा वैध बॉल. 8 चेंडू 25 धावा करायच्या या सामन्यात. आठ चेंडू 5 धावांची गरज. मॅच ऑन. सामना संपलेला नाहीये, गरज आहे लढण्याची. फुलटॉस बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत. गोलंदाज बॉलच्या खाली येत आहेत. चांगला झेल. नितीन यांचा विकेट प्राप्त होते आहे. आशिष जुंबाड बाद. डीजे डेड बॉल. कहाणी में ट्विस्ट. डेड बॉल. बॉल फुटलाय. डेड बॉलचा इशारा. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत नशिबाने साथ दिली अहिल्यादेवी नगर संघाची. आज सातत्याने डेड बॉल होत आहेत. अभिजित दुधे यांच्या चेहऱ्यावर स्माईल आहे, कारण ही टीम या स्पर्धेत जशी उतरली नशिबाची साथ घेऊन आले होते नगरहून, कारण भरपूर गोष्टी यांच्या बाजूने घडल्या या स्पर्धेत. परंतु आता डेड बॉल, नशिबाची साथ, आशिष जुंबाड. एकूणच जर बघितलं तर टीम ग्रामीण सीसी संघाला आठ चेंडू 25 धावांची गरज. या सामन्यात 8 बॉलमध्ये 25 धावा करायच्या आहेत. आठ गेंदे 25 रन 63 धावा. 3 फलंदाज बाद. या ठिकाणी एक अनमोल पारी खेळावी लागेल फलंदाज आशिष जुंबाडला हा सामना संपवण्यासाठी. क्रिकेटने आम्हाला जे काही शिकवलं आहे ना, ते कुठलीही शाळा आणि विद्यापीठ शिकवू शकत नाही. कारण जिंकायचं कसं हे प्रत्येकजण शिकवतो, परंतु हरल्यानंतर हार न मानणे हे आम्ही क्रिकेटकडून शिकलोय. या सामन्यात कुठला संघ जिंकेल, कुठला संघ पराजित होईल, हे थोडंसं चित्र अजूनही अस्पष्ट आहे. खरं म्हणतात की यश हे कधी यश हे कधी अंतिम नसतं आणि अपयश कधी शेवटचं नसतं. या दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं.
63 धावा, 3 फलंदाज बाद. चला मॅचला सुरुवात करा. चला उशीर होत आहे या मॅचला सुरुवात करा. विनंती असेल कुठलाही एक बॉल सिलेक्ट करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. त्रेसष्ट धावा, 63 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 8 बॉलमध्ये 25 रन करायचे आहेत या ठिकाणाहून या सामन्यात. 8 चेंडू 25 धावा. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आशिष झुंबाड. दत्ता नॉन स्ट्रायकिंग एंडला 11 बॉलमध्ये 21 वर खेळत आहेत. आणि आशिषच्या बॅटमधून आतापर्यंत या सामन्यात एकही फटका आला नाही आहे मोठा. पूर्णपणे खूप चांगल्या प्लॅनिंगने गोलंदाजी करत असताना अहिल्यादेवी नगर या सामन्यामध्ये. कारण बुलढाणा विरोधात जो सामना जालना संघाने जिंकला होता त्या मॅचमध्ये जर बघितलं तर चांगली बॅटिंग केली होती आशिषने आणि याच खेळाडूच्या बॅटिंगच्या बळावर तो सामना क्लोज घेऊन गेली होती टीम अहिल्यादेवी नगर संघ. 8 बॉल 25 धावा करायच्या आहेत. 8 चेंडू 25 रनची गरज या मॅचमध्ये. आणखी एक वेळ वेगाने हा बॉल टाकलाय. एका धावेची प्रयत्न करत होते जरूर आशिष. डॉट बॉल. आता 7 बॉलचा खेळ शिल्लक. धावा करायच्या आहेत 25. निर्धाव बॉल. 7 चेंडू 25 रनची गरज. ओमकार या षटकामध्ये इकॉनॉमिकल बॉलिंग करत असताना एक षटकार जरूर आला या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर, परंतु त्यानंतर फक्त 1 धाव खर्च केली आहे. एकूण 7 धावा या इम्पॉर्टंट षटकात सिद्ध करत असताना स्वतःला. प्रसिद्ध होईल की माहीत नाही, परंतु स्वतःला सिद्ध करण्याची धडपड सध्या सुरू ठेवली आहे ओमकारने या षटकामध्ये. आशिष झुंबाड 4 बॉलमध्ये फक्त 1 धाव. यापेक्षा खूप खास आहे हा खेळाडू. फुल टॉस, फुल टोल वसूल. बॉल सीमा पार. स्क्वेअर लेगला षटकार. शेवटच्या बॉलवर षटकार म्हणजे 6 बॉलमध्ये करायचे 19 धावा. धावसंख्या पोहोचते आहे 69, 69. लॉस ऑफ 3 विकेट. पहिल्या डावात जर विचार केला तर शेवटचं षटक इम्पॉर्टंट या मॅचमध्ये राहील, कारण शेवटच्या षटकात अहिल्यादेवी नगर संघाने 15 धावा वसूल केल्या होत्या आणि त्या आधीच्या षटकात 15 धावा. 2 षटकात ज्या 30 धावा आल्या होत्या अहिल्यादेवी नगर संघ बॅटिंग करत असताना, त्याच ठिकाणी या मॅचमध्ये ज्या अतिरिक्त धावा बनता आहेत त्या धावा समीकरण चेंज करू शकतात. 6 बॉल 19 धावांची गरज आणि शेवटच्या या आधीच्या डावात शेवटच्या बॉलवरही षटकार आला होता, हे विसरून चालणार नाही. 6 चेंडू 19 रनची गरज ग्रामीण सीसी जालना संघाला. सागर येत आहेत बॉलिंगसाठी, ज्यांचं मागचं षटक फक्त 8 धावांचं होतं, आता वाचवायचे आहेत 19 धावा. 6 चेंडू 19. दत्ता स्ट्रायकिंग एंडला. अखेरचं षटक क्वार्टर फायनल क्रमांक 4. पहिला बॉल. रे दत्ता कर दी चढाई. आलाय षटकार. पहिल्याच बॉलवर षटकार आणि भरपूर दूर पाठवलाय बाजूच्या उद्यानामध्ये हा बॉल. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो अश्वारूढ पुतळा आहे अगदी या चौकामधला, त्या पुतळ्याजवळ हा बॉल पाठवलाय. षटकाराच्या मदतीने षटकाची सुरुवात होत असताना षटकाराच्या मदतीने सुरुवात या षटकाची होते आहे. 13 धावा करायच्या 5 बॉलमध्ये. या ठिकाणून या सामन्याची गणित पलटवू शकतो हा खेळाडू, हा मॅच बदलवू शकतो. हिरो बनण्याची संधी आहे दत्ता यांच्याकडे. 5 बॉल 13. रिक्वायर्ड रन रेट 15चा लागतोय, परंतु 2 मोठे फटके या सामन्याचं गणित बदलवतील. पहिल्या बॉलवर षटकार. दबाव शिफ्ट झालाय अहिल्यादेवी नगर संघावर.
दुसरा बॉल समोर खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेने पकडलाय झेल फलंदाज दत्ता यांचा संपलाय खेळ. पहिल्या बॉलवर षटकार दुसऱ्या बॉलवर विकेट प्राप्त करत असताना सागर 88 धावांचं लक्ष्य 4 बॉलमध्ये 13 धावांची गरज. कट टू कट हा मॅच होतो आहे. प्रेक्षकांना या मॅचमध्ये मजा जरूर आली असेल. असा हा सामना रोमहर्षक हा सामना कोण जिंकेल अजूनही सांगता येणार नाही. या अनिश्चिततेच्या खेळात पुन्हा एक वेळ अनिश्चितता कायम आहे. क्रिकेट हा खेळ लागे ना मेळ एकमेकांचा ताळमेळ कारण हा क्रिकेटचा खेळ. 4 बॉल 13 रनची गरज. एक अप्रतिम लढत प्रेक्षकांच्या भेटीला मराठा क्रिकेट लीगच्या माध्यमातून. असं जाणवते की आता आपण व्यावसायिक क्रिकेटचा सामना बघतोय. व्यावसायिक क्रिकेटचे 2 मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधात भिडताना दिसत आहेत. अहिल्यादेवी नगर ग्रामीण सीसी जालना 2 मराठवाड्याचे प्रमुख संघ आज जळगाव या परिसरामध्ये शिवतीर्थ मैदानावर एकमेकांशी 2 हात करतायत. 4 बॉल 13 मागच्या सामन्याचे हिरो शिवा बॅटिंगसाठी. पहिला बॉल फुलटॉस होता यावेळी समोर खेळलाय सिंगल प्राप्त होईल म्हणजेच 3 बॉलमध्ये 12 रन करायचे आहेत. कष्ट तर आयुष्यभर पुजलंय परंतु त्या संकटातही तुम्हाला स्मित हास्य करता आलं पाहिजे आनंद घेता आला पाहिजे. ते शिकवलंय ग्रामीण सीसी संघाने मागच्या काही वर्षात. अनेक वेळा हा संघ क्वार्टर फायनल सेमीफायनलपर्यंत पोहोचला. अनेक वेळा फायनलपर्यंत पोहोचला परंतु हा संघ या संघाला नेहमीच जे टायटल असते त्या टायटलने हुलकावणी दिली आहे. 3 बॉलमध्ये 12 रन करायचे आहेत. आशिष जुंबाड स्ट्रायकिंग एंडला. आखुटप्प्याचा बॉल पुल केला आहे क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला. 1 धाव प्राप्त होईल. दुसऱ्या धावेची मागणी होते आहे. स्वतः क्रीजच्या आतमध्ये राहत समर्पण करत असताना आपल्या विकेटचं फलंदाज शिवा. 1 रन या बॉलवर धावबादच्या स्वरूपात फलंदाज शिवा बाद होतील. आता 2 बॉलमध्ये रन करायच्यात 11. अकरा धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 2. पुन्हा एक वेळ सागर स्वतःला सिद्ध करत असताना या सामन्यात हरलेला डावही पलटी करून जिंकता येतो. फक्त खेळाडू त्याच खेळातला दमदार आणि मुरब्बी असावा लागतो. 2 बॉल 11 रनची गरज आहे या सामन्यामध्ये. हा महत्त्वाचा बॉल. सागर अंडर प्रेशर चांगली बॉलिंग. खोदून काढण्याचा प्रयत्न. 1 रन मिळेल या बॉलवर आणि एका धावेच्या मदतीने जवळपास विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना अहिल्यादेवी नगर. एक बॉल धावा करायच्या आहेत 10. शेवटच्या बॉलवर पहिल्या डावात आलेला षटकार. या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकतो तेच घडतंय. मागच्या 2 षटकात पहिल्या डावात 30 धावा दिल्या होत्या टीम ग्रामीण सीसी जालना संघाने. नगर संघ विजयाच्या दिशेने. रिव्हर्स स्वीप कॅप्टन प्रभू यांच्या बॅटमधून बॉल षटकार येतोय. हा सामना संपलाय. ग्रामीण सीसी जालना संघाला आणखी एका टायटलने हुलकावणी दिली आहे. अनेक वेळा टीमने क्रिकेटच्या मंचावर स्वतःला सिद्ध केलंय परंतु अनेक वेळा या टीमने मन जिंकण्याचंच काम केलंय. टायटल या टीमला पुन्हा एक वेळ मिळवता येणार नाही आणि या टीमसाठी थोडंसं फील जरूर होते. खूप चांगला खेळ करणारा संघ या स्पर्धेमध्ये बाहेर होताना पाहायला मिळतोय. वेल प्लेड टीम ग्रामीण सीसी आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. अभिनंदन टीम अहिल्यादेवी नगर.